18 धावा. अत्यंत महत्वाचे 3 चेंडू आहेत. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. आणखीन एक महत्वाचा नियम, दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आयोजित ही स्पर्धा. नक्कीच संजयदादा तांबोळी यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल. आज या स्पर्धेचा सांगता सोहळा आहे, त्यामुळे भरपूर सारे मान्यवर असतील इथे उपस्थित. जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आणि मान्यवर इथे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आपण उपलब्ध केलंय. दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आयोजित मान्य श्री गणेशदादा मोडक यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेली ही स्पर्धा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी कल्पेश आणि नितीन खेळपट्टीवर रवाना झालेत. याच दरम्यान युवा समालोचक किरण धुळे ज्यांनी 3 दिवस ही स्पर्धा सांभाळली आहे, अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर या. या किरण, आपला आवाज आम्ही नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून ऐकला आणि आज लाईव्ह पाहायला मिळेल, आपल्याला ऐकायला मिळेल. मॅचला होईल सुरुवात. 1:35 झाली आहेत. स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघ आणि अंपायर्सना देखील विनंती असेल की आता एक एक क्षण महत्त्वाचा आहे, कारण फायनल आपल्याला लक्क उजेडात खेळवायची आहे. जर आपण लवकरात लवकर सामने कव्हर केले तर फायनलचा सामना देखील अगदी जास्त षटकांचा बघायला मिळेल. सलामीची जोडी कल्पेश आणि नितीन. ऑन स्ट्राईक कल्पेश, नॉन स्ट्राईकला नितीन. यस, नक्कीच पेनल्टी ही 3 चेंडूंची राहील. म्हणजे ज्यावेळी धामोते संघ गोलंदाजी करेल त्यावेळी तो 3 चेंडू कमी टाकेल. यस, नक्कीच अंजपोले 3 चेंडू कमी टाकतील. जे शेवटचं षटक असेल ते फक्त 3 चेंडूंचं असेल, याची धामोते संघाने नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी गेम ऑन. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन प्रवीण. पहिलाच बॉल. चेंडूने उंची जास्त घेतली आहे, परंतु एका टप्प्याच्या मदतीने बॉल सीमा पार. चौकाराने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलंय इथे फलंदाज कल्पेशने. नक्कीच जी गाडी बाउंड्री लाईनच्या पलीकडे तिच्यावर जर डायरेक्ट फटका खेळला किंवा डायरेक्ट षटकार लगावला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूवर चौकार. आपले इरादे स्पष्ट केलेत. नेक्स्ट बॉल. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील पाहायला मिळाली. आय थिंक बॅट कट होती, परंतु हा आलाय डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार होता, त्याच्यानंतर लगेचच कमबॅक केलंय गोलंदाज प्रवीणने. मी मगाशीच उल्लेख केला होता की बिग बॅटल पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. अंजप आणि धामोते. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज. इथे चेंडू हवेमध्ये बराच काळ. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक मोठा हादरा बसत असताना इथे कल्पेशच्या स्वरूपात धामोते संघाला. डॉट बॉल आणि त्याच्यानंतर आलेली त्याची विकेट. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इन होतोय ॲट नंबर 3 दीपक. चांगला खेळ करावा लागेल आणि मला वाटतं सगळे खेळाडू आता इथे उपस्थित झालेत दामोते संघाचे. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल. लेट का होईना, परंतु तुम्हाला आता थेट परफॉर्मन्स द्यावा लागेल.
3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 4च्या घरात. अगदी ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू होता, त्याला खोदून काढला. एक धाव कंप्लीट. धावचीची नामी संधी होती, परंतु यस नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अगदी चांगली क्वालिटी क्लिअरिटी, त्यामुळे शहानिशा केली जाईल की खेळाडू धावचित आहे की नाही. यस नॉट आउटचा इशारा. एक धाव कंप्लीट. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5च्या घरात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं आणि अंतिम षटक. इथे चांगली गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. खूप चांगला प्रयत्न केलाय, परंतु बॉल थांबणार नाही, जाईल गोळीच्या वेगाने. 4 धावांसाठी चौकार. आणखीन एक चांगला फटका. हाताला ब्लश करून चेंडू निसटून गेलाय. बॅकअप चांगलं मिळालंय. फक्त एकच धाव. व्हेरी गुड फिल्डिंग. जर कदाचित हाताला स्पर्श झाला नसता तर बॉल सीमापार असता. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त, आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना आई भावानी धामोते संघाची धावसंख्या 10च्या घरात. 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड. याच दरम्यान याच क्रीडांगणावर आणखीन एक मोठी रजनी स्पर्धा रंगणार आहे. आमदार चषक 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान. त्यामुळे जर कोणत्या संघाला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. आमदार चषक 2026 अशी ही स्पर्धा असेल. नाईटची टुर्नामेंट ह्याच क्रीडांगणावर. गणेशदादा मोडक आणि त्यांची संपूर्ण टीम, दुर्वा 11, विलासदादा मोडक आणि भानुदास दादा धुळे या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील. आमदार चषक 2026चा भव्य दिव्य सोहळा आपण याच क्रीडांगणावर पाहणार आहोत. एक चांगलं क्रीडांगण आहे. वळूयात ऑन गोईंग मॅच कडे, जिथे सामना सुरू आहे. अंजप आणि त्यांच्या विरोधात धामोते. पहिलं षटक संपलाय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मारुती. पहिलाच बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु एक धाव रोखता येणार नाहीये. एका धावेने का होईना दामोदर संघ पुढे सरकतोय. अगदी उशिराने या ग्राउंडवर उपस्थित झाला, परंतु त्या पेनल्टीची पर्वा न करता तर तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. ते 3 चेंडू तुम्ही सोडून चाला आणि जे चेंडू समोर मिळतील त्याच्यावर तुम्हाला आक्रमण करायचं आहे. इथे फटका चांगला आहे, परंतु फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी होणार नाही. आणखीन एक मोठा गडी गारद होत असताना धामोते संघाचा. याच दरम्यान आमच्या अगदी जवळचे मित्र वाकसगावचे मंगेश वैखरे यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर. मंगेश या, स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. दुर्वा 11 सावळे आयोजित भव्य दिव्य स्पर्धा. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली मारुतीने. नेक्स्ट बॉल, आणखीन एक चेंडू हवेमध्ये. बॅक टू बॅक दुसरी विकेट. जबरदस्त गोलंदाजी. डावकुरे आताचे फलंदाज आणि गोलंदाज नेहमीच आक्रमक असतात, ते दाखवून दिले इथे मारुतीने. एक ज्येष्ठ खेळाडू दिसत आहेत, भरपूर सारा अनुभव त्यांच्याकडे. चांगल्या चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतात. व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये. लेफ्ट आर्म कटर म्हणून त्यांची ओळख आहे. 01 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे आणि ऑन हॅट्रिक बॉल आहे. या तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळेल का? यस, नक्कीच या चेंडूवर जर
बोल्ड घेतला, क्लीन बोल्ड जर घेतला तर विलासदादा मोडक यांच्याकडून रोख 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मारुतीसाठी सुवर्ण संधी आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, परंतु त्यांच्या समोर देखील एक डावकुरी हाताचा फलंदाज आहे. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म बॅटर वर्सेस लेफ्ट आर्म बॉलर. तिसरा बॉल स्लोअर चेंडू होता, फुल टॉस पद्धतीचा. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आता नितीनने. एक मोठी पारी त्याला खेळावी लागेल. क्रीडांगणाचा आपण जर विचार केला तर गोलंदाज आणि फलंदाज दोघांना साजेची अशी खेळपट्टी आहे. त्यामुळे या क्रीडांगणावर 4 षटकांमध्ये कमीत कमी 45-50 धावांचं लक्ष उभं करावं लागेल. पाचवा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी. मारुतीचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो आपल्या भात्यातील एक एक अस्त्र बाहेर काढतोय. चांगले कटर गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. बॉल सीमा पार. शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8च्या सरासरीने 16च्या घरात. ही इनिंग संपल्यावर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. एक्सळ संघ आणि शेलू संघ दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. ही इनिंग संपल्यावर लगेचच नाणेफेक केली जाईल. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 16. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आणखीन एक डावकुरी हाताचा गोलंदाज अनिल. त्याच्या समोर असेल ऑन स्ट्राईक युवराज. पहिला बॉल. इथे बॉल हवेमध्ये, फिल्डर तैनात आहे, थोडीशी चुकी गेली आहे आणि त्याचं रूपांतर 1 धावेमध्ये. एक एक धाव महत्वाची आता धामोते संघासाठी, कारण 3 चेंडूंची पेनल्टी आहे. त्यामुळे शेवटचं षटक फक्त 3 चेंडूंचं असणार आहे. तुमच्याकडे आता फक्त 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 8 चेंडूंमध्ये कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके, एक फायटिंग स्कोर उभा करू शकेल दामोते संघ. नितीनकडे स्ट्राईक आहे, त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत, परंतु गोलंदाज देखील तितकाच तगडा आहे. इथे शफल होऊन फटका केसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता बॉल सीमा पार. 2 टप्प्यांच्या अखेरीस 4 धावांसाठी चौकार. एकवीस धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अनिल. हळुवार पद्धतीचा चेंडू होता, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, त्यामुळे गोलंदाजांना पेनल्टाइज केले जात आहे. एक्स्ट्राची ही 1 धाव धावफलकावर ॲड होईल आणि वाईडच्या मदतीने 22 धावा धावफलकावर. 22 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकलाय. हळूवारपणे कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आमच्याकडे वळतायत. आणखीन एक वाईड बॉल. या धावा कुठेतरी अनिलला रोखाव्या लागतील. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती प्रवीणने आणि मारुतीने, त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. चौकारानंतर कुठेतरी दिशा भरकटलाय, त्या दिशेवर त्याला नियंत्रण ठेवावं लागेल. इथे चांगला चेंडू अगदी पुढ्यात टाकला होता. हा आलाय डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंय. 2 वाईड चेंडू नंतर एक निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज अनिलने. या चेंडूंची गरज आहे इथे कुठेतरी. 3 चेंडूंचा खेळ संपलाय.
3 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या 23च्या घरात. आडव्या बॅटने खेळायचा होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. नितीनला स्ट्राईक हवी आहे आणि ती स्ट्राईक त्याला मिळाली आहे. आता ह्या कंडिशनला जास्तीत जास्त वेळ त्याला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. 2 धाव्यांच्या मदतीने 25 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील किंवा 2 चेंडू निर्धाव हाताळेल का गोलंदाज अनिल. क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टी उद्ध्वस्त केली आहे, फर्निचर बिघडवलंय आणि मोठा गडी नितीनच्या स्वरूपात बाद होत असताना धामोते संघाचा. जबरदस्त कमबॅक केलं अनिलने मी म्हणेल. काय चेंडू हाताळलाय. क्लीन बोल्ड. ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. यॉर्कर चेंडू होता, त्याच्यावर यष्टी वाकवली आहे, डावी यष्टी, आणि नितीन मात्र माघारी परततोय तंबूमध्ये निराश पावलांनी. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विजय आता खेळपट्टीवर रवाना होतोय. या षटकातील 1 आणि पुढच्या षटकातील 3 अशा फक्त 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या तिथेच स्थिगावली आहे. ती म्हणजे 25च्या घरात. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. अनिल आणि त्याच्या समोर नवीन फलंदाज. ते 1 धाव मिळेल. सगळे कटर गोलंदाज पाहायला मिळतात अंजप संघाचे. व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 26च्या घरात. आता शेवटचं षटक आणि शेवटचा गोलंदाज हाताळेल फक्त 3 चेंडू, कारण 3 चेंडूंची पेनल्टी आहे, ती म्हणजे धामोते संघाला. अत्यंत महत्त्वाचे 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके आणि फायटिंग स्कोर उभा करू शकेल धामोते संघ. ते 2 फटके येतील का, की ज्या पद्धतीने गोलंदाजी केली प्रवीणने आणि मारुतीने त्याच पद्धतीची गोलंदाजी करेल गोलंदाज संभाजी. स्वतः सर संभाजी सर गोलंदाजी मार्कवर आहेत. त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे 3 चेंडू आहेत आणि ते 3 चेंडू सर कशा पद्धतीने हाताळतील. भरपूर सारा अनुभव आहे. एक चांगले समालोचक आणि चांगले क्रिकेटपटू. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. फिल्डर तिथे उपस्थित आहे आणि 1च धाव. 27 धावा धावफलकावर. लास्ट 2 बॉल्स टू गो. स्वतःवरती विश्वास दाखवलाय सरांनी आणि त्या विश्वासाचं पात्र होत असताना पहिल्या चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली आहे. अजून फक्त आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पुढचा सामना एकसळ आणि शेलू दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संभाजी सर. स्विंग अँड मिस. टप्पा पाडल्यावर चेंडू थोडीशी उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जकडून ठेवले फलंदाजांना धामोते संघाच्या. या इनिंग मधल्या शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 27. अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक शेवटचा चेंडू. स्लोवर चेंडू हाताळलाय. व्हेरिएशन पाहायला मिळालं सरांचं. मी म्हणालो होतो की भरपूर सारा अनुभव आहे, तो अनुभव त्यांनी पणाला लावला. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि फलंदाजी करत असताना आई भावानी धामोते संघाची धावसंख्या 28च्या घरात. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. तोपर्यंत आपण समजून देऊया आपल्या लाडक्या डीजे मास्टरला.
मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय किरण धुळे यांना. थँक्यू. हॅलो हॅलो, धन्यवाद सर. ध्रुव 11 क्रिकेट संघ सावले यांच्या वतीने आयोजित गणेशदादा मोडक यांच्या वतीने साकारण्यात आलेली स्पर्धा सावले चषक 2025 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज दादांचा वाढदिवस, त्यांना देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. आई भवानी धामोते त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय भास्कर 11 अंजप या दोन टीममध्ये सामना आपण पाहतोय. तर एक्सेल टीमचे कॅप्टन आणि शिलू टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित असेल तर आपण नाणफेक करण्यासाठी या. आदरणीय विलासदादा मोडक यांच्या हस्ते इथून नाणफेक केला जाईल. शेलू टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहे. एक्सेल टीम आपला कॅप्टन पाठवा. सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये 29 धावसंख्येचा पाठलक्ष्य करण्यासाठी सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेली आहे. मारुती माली आणि प्रवीण पथारे दोन धाडाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. 29 धावसंख्येचा पाठलक्ष्य आहे. प्रथम सत्र बॅटिंग करत असताना धामोती टीमने 28 धावा टोकून काढल्या. लो स्कोर पाहायला मिळतोय, परंतु डिफेन्स सुद्धा होऊ शकतात. चांगली गोलंदाजी गोलंदाजांना करावी लागेल. सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेली आहे. शेवटच्या दिवसातील तिसरा सामना अंजप विपक्ष धामोते या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. तदनंतर चौथा सामना तर शेलू टीमचे कॅप्टन आणि एक्सेल टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टनातून नाणफेक करण्यासाठी या. आदरणीय विलासदादा मोडक यांच्या हस्ते या सामन्याचा नाणफेक केला जाईल. 29 धावसंख्येची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित. विलासदादा मोडक यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण इथून नाणफेक करून घ्या. मॅचला इथून सुरुवात. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. 29 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दामोती टीमकडून नितीन गोलंदाजी मार्कवरती आले. पॉवर प्लेचं षटक 2 सतरक्षण तटीय सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक मिडऑन मध्ये, तदनंतर एक मिडऑफ मध्ये असे 2 सतरक्षण. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकलेला बॉल, थोडेसे उचली घेणारा बॉल पाहायला मिळाला गेला. तदनंतर निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. चांगला बॉल पाहायला मिळाला गेला. प्रथम चेंडू खेळत असताना निर्धाव चेंडूची फेकी गोलंदाज नितीनच्या माध्यमातून केली गेली. एक बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. चांगला बॉल नितीनचा पाहायला मिळाला गेला. नाणफेक इथून जिंकलेल्या एक्सेल टीमने प्रथमतः सतरक्षण करण्याचा निर्णय इथून घेतलेला आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू इथून फेकी गेल्या गेल्या. निर्धाव चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज नितीनचा इथून मात्र थोडीशी दिशा भरकटत असताना खराब चेंडूची फेकी इथून केली गेली. खराब चेंडूच्या साहाय्याने एक धाव इथून स्कोर कार्ड होती जोडली जाईल. एका धावेने धावेचा श्रीगणेश होत असताना एक धाव इथून धाव फलकावती जाऊन पोहोचले. एक बॉलचा खेळ समाप्त झाला. एक धाव इथून धाव फलकावती जाऊन पोहोचले स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाची. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून 2-2 सतरक्षण चेंडूचा पाठलक्ष्य करतायत. बॉल चाललाय सीमारेषा पार. 3 टप्पागिरी चेंडू सीमा पार चौकार. मिळाला गेला. क्रिकेटचं मातूक समजत इथून दाखवत असताना 5 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कुठला इथून प्रकारचा संपर्क झाला नाही. निर्धाव बॉलची सांगता झाली. पुन्हा एकदा कमबॅक करणारा बॉल नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाला गेला. तब्बल 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. एक चेंडू स्वर्गीय भास्कर 11 संघाच्या बाजूने जातो, तर एक संघ धामोते ती टीमच्या माध्यमातून निर्धाव टाकताना पाहायला मिळतोय. परंतु पुन्हा एकदा चांगला फलका बॉल पॉल एसटी ते मात्र चांगली सतरक्षण चांगलं पाहायला मिळालं गेलं, परंतु रनआउटची चान्स होती. एक धाव इथून आली. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढत असताना 29 धावसंख्येचा पाठलक्ष्य करत असताना 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावर जाऊन पोहोचलेत. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शांत संयमी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आता पुन्हा एकदा प्रवीण पथारे स्ट्राईकवरती येऊन पोहोचलेत.
4 बॉल नॉनस्ट्राईकवरती केला होता. तदनंतर 5व्या बॉलवरती स्ट्राईक अँड इंडियाची इथून मात्र चान्स मिळाली आहे. चान्सचा फायदा इथून उचलावा लागेल. भरपूर सारा विश्वास स्वर्गीय भास्कर अंजप टीमला या 2 खेळाडूंवरती. चांगला फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सत्रक्षण नाहीये. षटकार चांगला फटका पाहायला मिळाला गेला. जागेवरून फटका खेळण्यात आला. तदनंतर 6 धावा इथून पोहोचलेत. पाऊल पेचं षटक पुरंपूर फायदा उतून इथून उचलला गेला. एक चौकार एक षटकारच्या सहाय्याने इथून मात्र 13 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. पहिलं षटक नितीन या गोलंदाजाचा पाहायला मिळालं गेलं. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. स्वर्गीय भास्कर इलेव्हन टीमची धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 13 धावा. डीजे एक षटकाचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवरती आलेत. षटक क्रमांक 2 कर्णधारांनी विश्वास गोलंदाज मयूरवरती सोपवलेला आहे. 13 धावा फलकावर जाऊन पोहोचलायत. तरट्या सर्कलचा खेळ समाप्त झाला. पिवनचा षटकाचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज नितीन 13 धावा खर्च करत चांगली गोलंदाजी नितीनची देखील पाहायला मिळाली गेली. तदनंतर दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात झालेली. गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. मॅचला इथून झाली सुरुवात. पुन्हा एकदा ट्रँगलवरती प्रवीण. इथे मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेमध्ये एक्स्ट्रा कव्हरचा सत्रक्षण बीट झालाय. चेंडू एक्स्ट्राला बीट करे. चेंडू सीमा पार चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला गेला. डीजे इथून दाखवत असताना प्रवीण पातारे चांगला फटका पाहायला मिळाला गेला. चौकाराच्या साहाय्याने 17 धावा फालकावर जाऊन पोहोचलेत. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका आलाय. सत्रक्षण त्या दिशेने एक धाव इथून पूर्ण केली गेली. एका धावीवरती थांबवले. कुठल्याही प्रकारची घाई पाहायला मिळत नाहीये. फलंदाजाच्या माध्यमातून धावा येत आहेत. 18 धावा फालकावर जाऊन पोहोचलाय. 2 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झालाय. अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. 11 धावसंख्येची अजूनही उर्वरित गरज आहे स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाला. पुन्हा एकदा इथे मात्र एच चांगली झेल इथून टिपली गेली इष्टरक्षकाच्या माध्यमातून. झटका क्रमांक पहिला इथून बसत असताना मारुती बॅक टू द पविलियन. डीजे रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 3 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झालाय. 17 धावा फलकावर जाऊन पोहोचलायत. अठरा धावा फलकावर जाऊन पोहोचलेत. आदरणीय वैभव दादा मोडक आपण इथे उपस्थित आहात. आपलं देखील सरचे स्वागत. आपण देखील येऊन स्टेजवरती स्थानापन्न व्हा.
सोपान धुले आपल्याला शोधतायत. स्कोररची भूमिका गेले 4 दिवस सोपान धुले यांच्या माध्यमातून चांगली स्कोररची भूमिका साकारण्यात आलेली आहे. त्यांचं देखील ध्रुव इलेव्हन क्रिकेट संघाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे ओढत असताना खराब चेंडू गोलंदाजाच्या दिशेतून भरकटत असताना खराब चेंडूची फेकी गोलंदाजाच्या माध्यमातून केली गेली. चांगला फलंदाज बाद केला गेला मारुतीच्या स्वरूपात. झटका क्रमांक पहिला स्वर्गीय भास्कर अंजप टीमला दिला गेला. तदनंतर नवीन फलंदाज रोहित. खराब चेंडू गोलंदाज मयूरच्या माध्यमातून इथून टाकला गेला. 19 धावा फलकावती जाऊन पोहोचलाय. 3 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. उर्वरित 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु अंदाजी फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तदनंतर निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. 4 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झालाय. 19 धावा फलकावती जाऊन पोहोचल्यात. उर्वरित 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील चांगली फलंदाजी इथून करावी लागेल. इथं मात्र पुन्हा एकदा रोहितचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षण नाही आहे दिशेने हे केले. पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नव्हता. तदनंतर 2 धावा इथून पूर्ण करत असताना 21 धावा फलकावती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. 5 बॉलचा तब्बल खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. गोलंदाज मयूर या गोलंदाजाचा चांगली गोलंदाजी अद्याप राहिलेली आहे. एक फलंदाज बाद करण्यात आलाय मयूरच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम 1 बॉलचा पुन्हा एकदा रोहित स्ट्रायकरवरती. इथे मात्र रोहितचा पुन्हा एकदा फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. बॉल चालला एक टप्पा चेंडू सीमा पार. चौकाराच्या छायाने षटक क्रमांक 2 चा इथून खेळ समाप्त झाला. जाऊन पोहोचले. 39 धावसंख्येचं टार्गेट होतं स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप टीमला. 25 धावा अद्याप धावफलकावरती जाऊन पोहोचलेत. येणारे 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. एक विनिंग शॉट इथून पाहायला मिळेल का फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून? एखादा विनिंग षटकार किंवा चौकार पाहायला मिळेल अशी अंजप टीमच्या चाहत्यांना अपेक्षा. इथून फटका पाहायला मिळेल का? 12 चेंडू 4 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्गवरती तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती आलाय. गोलंदाज सोहम गोलंदाजी मार्गवरती आलेत. पहिला बॉल फटका आलाय. क्षेत्ररक्षण त्या दिशेने. चेंडू चालाय सीमा पार. विनिंग चौकार पाहायला मिळाला गेला. इथून विजय झालाय अंजप संघ. स्वर्गीय भास्कर अंजप संघ इथून विजय.